बीड जिल्ह्यामध्ये संप्रदायामधील महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून एका विद्यार्थ्याच्या पालकाला पैसे परत मागितल्यामुळे मारहाण करण्यात आली। वारकरी संप्रदायाच्या संस्थानामध्ये ही घटना घडलेली आहे। महाराजांसह 5 जणांच्या पालकांनी खोलीत कोंडून मारहाण करण्यात आली। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको चौक ते जालना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले। लोकांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये कारवाई केली गेली। काल रात्री किरकोळ कारणावरून या ठिकाणी एका तरुणाने चाकू भोगसून खून केला होता। जालन्यामध्ये विद्यार्थ्यांसमोरच शिक्षक गाढ झोपेत दिसून आले। जाफराबाद तालुक्यातील गाडवेगव्हाणच्या जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिलेली आहे। ही आहे जिल्हा परिषद शाळा गाडेगावान। यामुळे विद्यार्थी नांदेडच्या मुदखेड बारड रोडवर एका ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिलेली आहे। अपघातामध्ये मुदखेड शहरातील भाजपा युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते अमोल पाटील आबादार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यावेळेस बारकडू भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झालेला आहे। संत गजानन महाराजांची पालखी शक्तिकुंज वसाहतीतून परळीतील जगतमित्र नाका मंदिरामध्ये दाखल झाली। यावेळेस टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमला। नागरिकांनी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। दरम्यान पालखी उद्या पंढरपूरकडे रवाना होणार आहे। बीडमधून जाणाऱ्या दिंड्यांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला जातोय। भाविकांसाठी अखंड अन्नदान आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आलेले। या कार्यक्रमाला बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी वारकऱ्यांसोबत हरिनामाचा जयघोष करत दिंडीचं स्वागत केलेलं आहे।